हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा? जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना. नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू, आठवणीलाच एकदा एकत्र मिळून वेचू. पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल. कोणीतरी बोलावतंय म्हणून भेट लवकर सुटेल. लांबपर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाही. आठवणींचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही. आज सोबत आहो, वाटेल तसं जगून घ्या. जीवनभर पुरतील अशा आठवणी जपून घ्या. जीवनभर पुरतील अशा या आठवणी जपून घ्या. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एकेकाचे हे आहे आमच्या टूरचे कॅप्टन. चला कॅप्टन ओळख करून द्या तुमची. चला पाहू आता पुढच्या. संतोष सानप देवगाव. ओके. आणि ही त्यांची आहे क्यूट मुलगी. काय नाव आहे तुझं सांग? दर्शना. चला पुढे. माझं नाव अनिता शिंगणे, पब्लिक शिंदे, राहणार देवगाव. हा. माझं नाव मनीषा शिंदे, राहणार बेळगाव राजा. चला. यांची मुलगी संपदा पाटील. यांची मुलगी तुमची मुलगी आहे काय? हा आमचा सगळ्यांचा मैत्रिणींचा ग्रुप आहे. आणि आता ह्या पुढच्या मेंबरला भेटू आपण. चला सांग ताई, तुझं नाव सांग. मी समीक्षा गवई यांची मुलगी. सविता गवई, राहणार अंबासी. अरे वा. निर्मला शिंदे, राहणार देवगाव राजा. आणि ह्या दोघी बहिणी आहेत आणि छान मस्त बहिणी मैत्रिणी पण आहेत. या बहिणी पुढे चालल्या आता टूरला मस्त फिरायला. आणि हे आहे बच्चे कंपनी मागे बसलेले. आणि ह्या ताई आहेत आमच्यासोबत. सांगा नाव तुमचं. सोनाली पन्नास, राहणार देवगाव. हा टूर तर सगळ्यांच्या ओळखीचाच आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये पाहतच असाल आपला समर्थ. ओके चला आता आम्ही निघालेलो आहे कोकणच्या प्रवासाला. तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला आणि तुम्हाला भेटत. सहल, पिकनिक किंवा कुठला टूर असला की आपण जेव्हा प्रवासामध्ये जातो तेव्हा सगळ्यांचा आवडीचा आणि सगळीकडे हा हमखास होणारा खेळ म्हणजे अंताक्षरी. अशा ह्या अंताक्षरीने आमच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि प्रवासाचा वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. आमचा हा सर्व लेडीजचा ग्रुप म्हणजे सर्व मैत्रिणींचा ग्रुप आम्ही सगळ्यांनी ठरवलं आपल्या दिवसभरांच्या म्हणजे आपल्या रोजच्या ज्या दैनंदिन गोष्टी असतात, आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात, रोजची आपली कामं असतात, हे कामं तर आपल्याला नित्यनेमाची असतात, पण यातूनच थोडासा सवड काढायचा. 2-3 दिवस का होईना, कारण एक दिवसांनी मन कुठे भरतंय. मैत्रिणींसोबत एक दिवस राहून आनंद कुठे मिळतोय. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून 4 ते 5 दिवसांचा करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे. करते प्यार तुम्ही से कर बैठे. ठा ठा आता मजा ठाचा गाणं ठशाचा ठा ठशाचा ठा. अरे ओ वाणी जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी. जय हिंद जय हिंद की सेना. जय हिंद जय हिंद. सजन मजबूरिया लेके लो चली नहीं बराती खुशियों की सौगात लेके लो चली मैं. अब शेरों की बारात लेके लो चली मैं. ज्याप्रमाणे कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या आराधनेने होते, त्याचप्रमाणे आमच्या प्रवासाची सुरुवात ही मयुरेश्वर म्हणजे मयुरेश्वर गणपती बाप्पांच्या दर्शनाने मोरगाव येथून सुरू झाली. मोरगावमध्ये आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. आम्ही घरून 11 वाजता निघालेलो होतो, पण आम्हाला मोरगावला यायला दिवस माळवला. म्हणजे जवळपास 7, 7:30, पावणे 8ला आम्ही इथे मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये पोचलो.
हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. नानासाहेब पेशव्यांच्या काळात निर्माण झालेलं हे मंदिर आहे. अतिशय छान आणि दगडी बांधकाम आणि आतून लाकडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं, सिंधू नावाच्या राक्षसाचा उन्मत्तपणा नष्ट करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्या अन्यायातून, त्याच्या जाचातून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी गणपती बाप्पांनी मयूर हे वाहन घेऊन, म्हणजे मयूरावर आसनस्थ होऊन या सिंधू दैत्याशी युद्ध केलं आणि त्याच्या त्रासातून जनतेला किंवा लोकांना दुःखमुक्त केलं. आणि अशा ह्या सिंधू राक्षसाचे गणपती बाप्पांनी युद्धामध्ये 3 तुकडे केले आणि 3 तुकडे त्यांनी ज्यावेळेस ते फेकले, त्याचा जो मुख म्हणजे त्याचं जे शिर होतं, शिर हे मोरगाव या भागामध्ये पडलं आणि त्या ठिकाणी भक्तांनी गणपती बाप्पांची स्थापना केली. कारण या राक्षसाच्या जाचातून गणपती बाप्पांनी सगळ्यांना मुक्त केलं होतं आणि तेच हे मयूरेश्वराचं मंदिर आहे. आणि या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावाचा आकार हा मोरासारखा म्हणजे मयूरासारखा आहे. त्याचप्रमाणे या भागामध्ये, या गावामध्ये मोरांची संख्या आजही भरपूर प्रमाणामध्ये पाहण्यास मिळते. असं हे मोरगाव बघा. अशा प्रकारे संपूर्ण मंदिर हे लाकडी बांधकामाने त्या काळापासूनच जसंच्या तसं आहे. मंदिराची व्यवस्था आणि साफसफाई अगदी वाखाणण्याजोगी आहे. त्याचप्रमाणे मंदिरातली जी स्थिती आहे बांधकामाची म्हणा किंवा तिथल्या लाकडी ह्या खांबांची म्हणा, अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने येथील विश्वस्त मंडळींनी, या संस्थांच्या विश्वस्त मंडळींनी अतिशय छान प्रमाणात ठेवलेली आहे. अशा ह्या मयूरेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघण्याचं ठरवलं. हे बघा, महाराष्ट्रामध्ये जे अष्टविनायक आहे त्या अष्टविनायकाची यात्रा कशा पद्धतीने करायची याचा संपूर्ण असा नकाशा या मंदिरामध्ये निर्माण केलेला आहे. आणि यामुळे भक्तगणांना कुठल्या अष्टविनायकावरून कोठे जायचं याची मदत मिळते. बघा, हे संपूर्ण अष्टविनायक जे आहे यांचे फोटोसुद्धा या ठिकाणी लावलेत आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशामध्ये कोठकोठे अष्टविनायक आहेत त्यांचं हे जे सिम्बॉल दाखवले आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये दिसतं आहे. आणि यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की आपण कशा पद्धतीने आपली अष्टविनायकाची यात्रा ही करायला पाहिजे. तर अष्टविनायकातील सर्वप्रथम स्थान असलेलं मयूरेश्वराचं मंदिर हे आपण आज याचं दर्शन आम्ही घेतलं. आपण ज्या वेळेस असे प्राचीन मंदिरं किंवा प्राचीन ठिकाणांना भेट देतो त्यावेळेस आता सद्यस्थितीमध्ये असणारी आपली वास्तुकला आणि पूर्वी असलेली आपली वास्तुशिल्पकला यामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात तफावत असलेली जाणून येते. बघा, ही दगडी दिव्यांची माळ आहेत, किती सुंदर. आजही त्याची कंडिशन ज्या पद्धतीने जशी आहे तशीच आहे. आणि मंदिराचं बांधकाम देखील आपण बघू शकतो. म्हणजे त्या काळामध्ये पुरातन काळामध्ये सुद्धा आपली स्थापत्यकला किती विकसित होती याचं दर्शन घडवणारे आपले हे सर्व मंदिरं, आपले सर्व हे ऐतिहासिक ठिकाणं आहेत. आणि त्याचा आपण खरोखर योग्य मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. आणि आपल्याप्रमाणे आपल्या परीने आपण त्या सर्व स्थापत्यकला किंवा त्या वास्तू ह्या व्यवस्थित राहील, आपल्याकडनं त्या वास्तूंना काही त्रास होणार नाही किंवा आपल्याकडनं त्यांचं नुकसान होणार नाही याची आपण दक्षताही घ्यायलाच हवी. तर आता आम्ही आलेलो आहे आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन जेजुरी या ठिकाणी. जेजुरीला म्हणजेच आपल्या अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा महाराजांचं दर्शन आता जेजुरीला घेणार आहोत. आम्हाला जेजुरीला यायला सुमारे 9-9:30 वाजलेले होते. बघा, मार्तंड भैरवांचं जेजुरीच्या मंदिराचं हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वारावर आता सगळे मंडळी येण्यासाठी जमलो आहेत. कारण एक मागे पुढे झालो की मग ताटातूट होते आणि मग पुन्हा तेच आपल्याला काम लागतं, याला शोधा त्याला शोधा. आता आम्ही ते सगळेजण जे मागचे येणारे राहिले त्यांची वाट बघतो आहे. तोपर्यंत आपण हे प्रवेशद्वार
ह्या प्रवेशद्वाराविषयी तुम्हाला सांगते की हे जे प्रवेशद्वार आहे हे अतिशय भक्कम आणि दगडी बांधकामाने सज्ज झालेलं आहे, सज्ज केलेलं आहे. याची निर्मिती दगडी मोठमोठ्या दगडांनी केलेली आहे. आणि असं आख्यायिका आहे की हे जे जेजुरीचं मंदिर आहे हे मंदिर 9 लाख दगडांनी, याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या 9 लाख दगडांनी बनलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले आपले खंडोबा महाराज, आपण चला यांच्या दर्शन तर घेऊयाच. सोबत खंडोबा महाराजांविषयी थोडीशी माहितीसुद्धा आपण अगदी थोडक्यात का होईना ती आपण बघून घेऊया. मी तुम्हाला मंदिराच्या परिसराचं दर्शन करवत आहे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण मोबाईल किंवा कॅमेरा हे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू देत नाही. तसं जेजुरीला आम्हाला नेण्याचा चान्स होता. मंदिरामध्ये कॅमेरा बरेच लोकांनी नेला होता आणि मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये देखील बरेच लोकांनी नेला होता. पण आपल्याला ते योग्य वाटत नाही, कारण जेव्हा आपण इतक्या लांबून भगवंताच्या दर्शनासाठी तिथे गेलेलो असतो, तर मला तरी असं माझं वैयक्तिक मत आहे की आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त भगवंताचं दर्शन, अगदी त्यांचं मन भरून दर्शन करावं. बघा, हे गेट आहे आणि इथे कॅमेरा मी बंद केला आणि याच ठिकाणी आम्ही सगळ्या मैत्रिणी जमल्यानंतर आम्ही छोट्या छोट्या रील्स तयार केल्या, काहीतरी मजा, एन्जॉयमेंट म्हणून. त्या रील्स, ते छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि कसे वाटले हे मला नक्की सांगा. हा होता आमच्या टूरचा पहिला दिवस. यापुढे जी आम्ही धम्माल मज्जा मस्ती केली ते पाहायला पुढच्या व्हिडिओमध्ये विसरू नका. पहिल्या दिवशी थोड्याशा अब्बोल, लाजऱ्या बुजऱ्या असणाऱ्या, थोड्याशा संकोच बाळगणाऱ्या, घराविषयी चिंता असणाऱ्या ह्या सगळ्या आम्ही मैत्रिणी नंतर कसं आम्ही खुलत गेलो, त्याचप्रमाणे आमचा टूर कसा आम्ही एन्जॉय करत गेलो आणि किती मस्ती केली हे सगळ्यात तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. तुम्ही देखील आमच्या ह्या धमाल मस्तीमध्ये, आमच्या ह्या आनंदामध्ये जरूर सहभागी व्हा आणि पुढचे मजेचे व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला खूप मजा